बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तणाव. जळगाव जामोद येथील संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची केली माथे फिरवून विटंबना. जळगाव जामोद शहरात हजारो आंबेडकर अनुयायी रस्त्यावर. पोलिसांनी विटंबना करणाऱ्या राहुल विश्राम लांडे पाटील याला घेतले ताब्यात. दरम्यान आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत हजारो आंबेडकर अनुयायी रस्त्यावर. जळगाव जामोद शहरात मोठा तणाव. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जळगाव जामोद शहरात दाखल. जळगाव जामोद शहरातील संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर मध्यरात्री जळगाव जामोद शहरातील वाडी परिसरातील राहुल लांडे या माथे फिरूने पुतळ्यावर अंडी फेकून विटंबना केल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जळगाव जामोद शहरात हजारो आंबेडकर अनुयायी संविधान चौकात जमत प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांनी CCTVच्या आधारे राहुल लांडे या युवकास ताब्यात घेतले आहे. सध्या जळगाव जामोद शहरात हजारो आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले असून ताब्यात घेतलेल्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत घोषणाबाजी सुरू आहे व जळगाव जामोद शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. दरम्यान आज काही संघटनांनी जळगाव जामोद बंदचं आवाहन केलं आहे आणि त्यानुसार जळगाव जामोद शहरात कडकडीत बंद पाडण्यात येत आहे. सायन दैनिक खबरी सामतकसाठी जळगाव जामोद येथून विजय वानखडे तर बुलढाणा येथून अशोक जसवानी. सायंकाळी रात्री शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक अनोळखी व्यक्ती आला आणि इसाम होता तो. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेट खोललं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी अंडे फेकले आणि त्यांची विटंबना केली. हे घटना नेमकी किती वाजता घडली? हे घटना नेमकी 11:30 वाजता 11:45च्या दरम्यानमध्ये घडली आणि पोलिसांनी चांगलं सहकार्य केले आणि चौकशी केली. त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तरी पण आमच्या भीम सैनिकांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. त्यांची अपेक्षा होती की बा जसं इथं आणून त्यांची घासणी करावी. त्याच्या निषेधार्थ आज जळगाव बंदची हाक सर्व पंचशील नगर, भीमनगर, सिद्धार्थनगर व गौतम नगर यांनी इथं येऊन सर्वांनी सहकार्य केलं. त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. जय भीम. त्याने विटंबना केली. त्याची आपल्याला जळगाव जामोदमध्ये डिंड काढण्यात यावी. त्याचं अर्ध तोंड काढलं करण्यात यावं आणि गळ्यात चपलांचा हार काढून त्याच्या पूर्ण जळगाव जामोदमध्ये डिंड काढण्यात यावी ही आपली भीम सैनिकांकडून मागणी आहे. बस एवढंच.